लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता नंदिनीला जीवासोबत बोलायचं असतं आणि त्यामुळे तिथे बसलेल्या जीवाकडे ती पाहत असते. तेव्हा जीवाचं लक्ष येणाऱ्या नंदिनीकडे जातं आणि तो म्हणत असतो, काय झालं, तुला काही बोलायचं आहे का? तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो बोलायचं आहे. हां बोल ना. तर आता इकडे जीवाने नंदिनीच्या मनातलं ओळखलेलं असतं आणि तेव्हा नंदिनीला फार छान वाटलेलं असतं. तर आता जीवा म्हणत असतो, हे ब्युटिफुल, काय झालं बोल ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, काही नाही झालं. नक्की काही नाही झालं ना? हो हो, काही नाही, असंच. असं म्हणून आता जीवा निघून जातो. तर आता नंदिनी म्हणत असते, छे, उगाचच मी आपला चुकीचा विचार करत होते. जीवा अजिबात तसे नाही आहेत. असं म्हटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आता पार्थ हा किचनचा ताबा घेऊन किचनमध्ये असतो. नंदिनी आवरून किचनमध्ये जाते. तेव्हा पार्थ त्या नंदिनीला विचारतो, नंदिनी, तुम्हाला पराठे मी इथं देऊ का तुम्ही डायनिंग टेबलवर बसून खाणार आहात? तेव्हा नंदिनी म्हणत असते, पार्थ तुम्ही नका काळजी करू, तुम्ही तुमचं आटपून घ्या बरं. जे काही करायचं आहे ते मी करेल आणि मला जिथे पराठे बनवून घ्यायचे आहेत किंवा खायचे आहेत ते मी घेईन. तेव्हा पार्थ म्हणत असतो, अजिबातच नाही हा नंदिनी, आज मात्र स्पेशल माझ्या हातचे सर्वांना पराठे खायला मिळणार आहेत. आजचा जो मेनू आहे ना तो फक्त आणि फक्त इथे माझ्याच हातचा आहे. तुम्हाला आता एक गोष्ट सांगू का, मी इथे आज मस्त गरमागरम पराठे आणि हे बघ जीवा, तुझ्यासाठी मस्त बॉईल केलेले अंडे मी इथे आणलेले आहेत. तेव्हा जीवा त्याला विचारत असतो, काय झालं, हे सगळं तू काय आणि कशासाठी करतोस? म्हणजे आज तू चक्क किचनमध्ये आहेस, काय विषय काय आहे? त्याच वेळेला आता पार्थ म्हणत असतो, अरे त्याचं काय आहे ना, अधूनमधून कधीतरी आपण इथे किचनचा ताबा घेतला पाहिजे आणि म्हणूनच मी इथे किचनमध्ये गेलो आहे आणि किचनमध्ये जाऊन इकडे हे सगळं काही मी करत आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मानिनी म्हणत असते, हो हो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, कसं आहे ना, पुरुषांनी आत्मनिर्भर व्हायला हवं कधीतरी, असं म्हणून सगळेजण हसत असतात. आता वसू आणि रम्या तिथे येतात. वसू रम्या आल्यानंतर इकडे ह्या सगळ्यांचा हसणं आणि हे सगळं काही पाहिल्यानंतर त्या दोघीजणी विचारतात, अरे अरे काय चालले, आम्ही तर आणखी तुम्हाला गुड न्यूजसुद्धा दिली नाही, मग आम्ही गुड न्यूज न देताच तुम्ही इथे हसायलासुद्धा लागलात. तेव्हा इकडे आता हे सगळेजण रम्या आणि वसूकडे पाहतात. मानिनी म्हणत असते, काय मग तुमच्याकडे कसली आणि कोणती गुड न्यूज आहे? तेव्हा आता इकडे रम्या म्हणत असते, आहे ना, आमच्याकडे खूप मोठी गुड न्यूज आहे. तर आता वसू म्हणत असते, सांगतेस का रम्या? तर आता रम्या सांगायला सुरुवात करत असते. रम्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, काल मी, काव्या आणि पार्थ आम्ही तिघांनी मिळून माझं एक मॅट्रिमोनिया साईटवर एक प्रोफाईल ओपन केले आणि प्रोफाईल ओपन केल्यानंतर तिथे मला कशा पद्धतीचा मुलगा हवा आहे, काय हवं आहे, माझ्याबद्दल सगळ्या काही गोष्टी इथे मी तिथे अपलोड केल्या आहेत काव्याच्या मदतीने. आणि त्यानंतर मला इथे मी 10 मुलं पाहिले होते, पण 10 मुलामधून मला एक मुलगा फार आवडला आहे. काय काय सांगतेस काय? हो, मी अगदी बरोबर सांगते आणि त्याचं नाव आहे विजय मितकरी. अरे वा 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 रम्या, खरंच हे सगळं खरं आहे का? आता रम्याने ह्या सर्व गोष्टी सांगितलेल्या असतात, पण तेवढ्यातच पार्थ हा सांशिक नजरेने रम्याकडे पाहतो. रम्या हसत असते आणि ती हसत असताना आता इकडे थोडीशी लाजल्यासारखी सुद्धा करत असते. सगळ्या जणांना आनंद झालेला असतो. तर आता रम्या म्हणत असते, खरं तर आता तो मुलगा छान आहे. मग आता काव्या म्हणत असते, अरे वा 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 रम्या, खरंच ही खूप आनंदाची आणि छान गोष्ट तू दिलेली आहेस. आता मानिनी तिला कॉंग्रॅच्युलेट करत असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी किचनमध्ये असताना तिला रेखाचा फोन येतो. आता रेखा तिकडून म्हणत असते, नंदिनी तुला येण्यासाठी किती वेळ लागेल? म्हणजे भक्तीचा नवरा हा 5 मिनिटामध्ये पोहोचतोय. तेव्हा नंदिनी म्हणत असते, ठीक आहे, मी सुद्धा लवकरात लवकर पोहोचते, आता निघतच आहे, असं नंदिनी आता रेखाला सांगत असते. तर आता इकडे रम्या म्हणत असते, खरं सांगू का, तर मला आता त्याला भेटायचं आहे. तेव्हा इकडे जीवा म्हणत असतो, काय मग कधी त्याला घरी भेटायला बोलवलं असेल ना? तेव्हा रम्या म्हणत असते, नाही नाही, छे छे, मी त्याला घरी भेटायला नाही बोलवलं. म्हणजे त्याचं काय ना, आम्ही दोघंजणं सुरुवातीला कॅफेमध्ये भेटणार आहोत, आमच्या गप्पा वगैरे होतील,
थोडंसं एकमेकांना जाणून घेऊ आणि त्यानंतर मग त्याला घरी बोलवू. इकडे दुसऱ्या बाजूला नंदिनी आता जीवाला विचारत असते, जीवा प्लीज मला सोडाल का? तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं सोडाल का काय विचारतेस, सोडा असं म्हण ना. असं म्हणून आता ते दोघेही जण निघून जातात. मानिनी म्हणत असते, नंदिनी अशीच जाऊ नकोस ग, थांब तुझ्याकरिता डबा भरून देते. म्हणून मानिनी उठलेली असते. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो भक्तीचा नवरा हा एका कॅफेमध्ये जी आपली नंदिनी आहे नंदिनीची वाट पाहत थांबलेला असतो. आता नंदिनी तिथे जाते आणि नंदिनी तिथे गेल्यानंतर ती स्वतःची ओळख करून देते. तेव्हा लगेच आता इकडे तो मुलगासुद्धा स्वतःचं नाव सांगतो आणि तो म्हणत असतो, मी अजय पाटील. असं म्हटल्यानंतर नंदिनी म्हणत असते, अच्छा, भक्तीकडून तुमच्याबद्दल बऱ्याच काही गोष्टी ऐकल्यात. त्यावेळेस आता तो म्हणत असतो, हो का, काय आणि कोणत्या गोष्टी ऐकल्यात? तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, नाही नाही तसं नाही, ती तुमचं फार कौतुक करत असते. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हे बघा मी डायरेक्टच विषयाला हात घालते. मला काल भक्ती भेटली होती. मग भक्ती फार अपसेट होती, रडत होती. मी असं ऐकलं आहे की तिचं वजन वाढल्यामुळे तुम्ही तिला तिच्या माहेरी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर तो म्हणत असतो, हो अगदीच बरोबर ऐकले. काय चुकीचं ऐकले तुम्ही? अगदीच बरोबर आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हे बघा तुम्ही असं कसं करू शकता? अहो ती तुमची बायको आहे. हो बायको आहे ना, मग त्यात काय एवढं? अहो पण तिचं वजन वाढलं आहे म्हणून तुम्ही तिला माहेरी नाही पाठवू शकत. तेव्हा तो म्हणत असतो, मग काय करायला हवं आहे सांगा ना. ती जर थोडंसुद्धा मनावर घेत नाही कोणत्याच गोष्टी तर मग काय करायला हवं आहे? तर आता इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो मानिनीने ह्या दोन्ही तिच्या पट्ट्यांना किचनमध्ये आणलेलं असतं आणि तेव्हा पार्थ म्हणत असतो, अरे बापरे, आज मी केलेले पराठे इकडे माझ्या आईला फार आवडलेत वाटतं आणि त्यामुळेच आता इकडे पुन्हा ती आपल्याला किचनमध्ये घेऊन आली. तेव्हा मानिनी म्हणत असते, अरे मेल्यांनो गप्प बसा. हा बघा तुम्ही हा सगळा काय राडा करून ठेवलाय. हा एवढा राडा केलेला आहे की पुन्हा तुम्हाला किचन द्यावं की नाही हाच प्रश्न मला पडतोय. तेव्हा जीवा म्हणत असतो, म्हणजे मला नाही समजलं तुला काय म्हणायचं आहे तर. त्याच वेळेला आता इकडे मानिनी म्हणत असते, काय नाही समजलं? हा जो काही एवढा पसारा घालून ठेवलाय तो पसारा कोण आणि कशा पद्धतीने कोण आवरणार आहे? हा पसारा तुम्हालाच आवरायचा आहे. आता इकडे ते लगेचच म्हणत असतात, हो हो चालेल ना, काही गरज नाही, आम्ही दोघांनी हा पसारा इकडे केलाय ना तर आम्ही दोघं आवरू. तेव्हा जीवा म्हणत असतो, ए दादा, मी कुठे हा पसारा केलाय? तू एकट्यानेच हा पसारा केलायस ना, मग तू मला हा पसारा सगळा आवरायला का बरं सांगत आहेस? त्याच वेळेला तो म्हणत असतो, अरे अरे असं काय करतोयस? आपण दोघंजण मिळून हा सगळा पसारा आवरायला हवाय की नाही? आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मानिनी म्हणत असते, हो कारण आता लगेच जीवा म्हणत असतो, दादा त्याचं काय आहे ना, आज तू तुझ्या सुनेच्या आवडीचे पराठे केलेस आणि सुनेच्या आवडीचे पराठे केल्यामुळे आज त्यांची सासू मात्र फारच जास्त खुश झाली आहे आणि त्याचमुळे ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत. त्याचमुळे तिला फार आनंद होतोय ह्या सगळ्या गोष्टीचा. हो हो असू द्या, काही आनंद वगैरे जे काही व्हायचं असेल ना ते होऊ देत, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला कळायला हवी रे मठ्ठ्यांनो. चला घ्या हे सगळं काही आवरून घ्या आणि नंतर जे काही आहे ते बघूया. असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. तर आता हे दोघेही जण किचन आवरायला लागतात. तर नंदिनी म्हणत असते, खरं खरं सांगा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मला विचारायची आहे आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे जर तुमच्या बायकोचं वजन वाढलं आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने तिच्यासोबत वागणार आहात का? तेव्हा तो अजय पाटील म्हणत असतो, हे बघा अगदीच तसं काही नाही आहे. मग मला सांगा, तुमचे आईवडील घरातच असतात, तुमच्या बाबांचा अपघात झाला, मग तुमची आई त्यांची सेवा करते, त्यांचं सगळं काही करते, मग असंच तुमच्या आईने सुद्धा तुमच्या बाबांना सोडून दिलं पाहिजे का? हे बघा ती गोष्ट वेगळी, पण तिच्या तोंडावर ताबाच नाही आहे, म्हणजे कधीही काही खाते. आता उद्या गुढीपाडवा आहे तर लगेच श्रीखंड खाईल, अर्धा किलोचा डब्बा घेऊन बसते. होळीला तर किती पुरणपोळ्या खाल्ल्या. अहो चपाती आणि भाकरी ह्या तर गोष्टी लांबच, त्याने तिचं पोट भरत नाही, पण ब्रेड म्हटलं की दाबून खाते. मग मला सांगा, बन मस्का तर एक नंबर फेवरेट आहे. हे सगळं काही खाल्लं तर मग त्याच्यासाठी कॅलरीजसुद्धा बर्न करायला हव्यात ना. म्हटलं एक्सरसाइज कर तर म्हणते कशी, नाही घरातल्या कामानेच माझी एक्सरसाइज होते. मग मला सांगा, जर ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत, आपण लाईफस्टाईल नाही बदलली तर मग काय होणार आहे? जो व्यक्ती स्वतःच्या शरीराला मेंटेन ठेवू शकत नाही, जो व्यक्ती स्वतःच्या शरीरावर प्रेम करू शकत नाही, तो व्यक्ती दुसऱ्यावर काय प्रेम करणार आहे?
सांगा ना तुम्ही. त्यावर नंदिनी म्हणत असते, हे बघा मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. मी हवं तर भक्तीला समजवेल, पण तिला माहेरी सोडून देणं हा पर्याय नाही. अहो तुम्हाला काय सांगू, माझी बायको ना लग्नाच्या अगोदर अक्षरशः चवळीची शेंग होती. माझी आजी म्हणायची, अरे हिला जर एखादं मूल झालं तर ही कशी उचलणार आहे, कसे तिला पेलवणार आहे. आणि आता डॉक्टरांकडे घेऊन गेलो तर डॉक्टर म्हणतात वजन कमी केल्याशिवाय मूल होणार नाही. सांगा ना मला. त्यावर आता इकडे नंदिनी म्हणत असते, मग मला सांगा, तिचं वजन तुम्हाला मॅटर करतं का ती व्यक्ती? तुम्हाला कोण हवं आहे नेमकं? हे बघा असं करू नका. मी भक्तीशी ह्या सगळ्या गोष्टी बोलून घेते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही म्हणताय ना ते सगळं बरोबर आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो मी जे काही बोलतो, ज्या काही गोष्टी ते तुम्हाला सांगतो ना ते सगळं काही महत्त्वाचं आहे आणि मेन आहे. पण तरीसुद्धा इकडे तिने स्वतःची लाईफस्टाईल आणि ह्या सर्व गोष्टी बदलल्या पाहिजेत की नाही, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र तो निघून जातो. तेव्हा नंदिनी विचार करते, बापरे काय असेल ह्या सगळं काही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला कळत नाही, सगळे पुरुष असेच वागत असतील का? म्हणजे जीवालासुद्धा मी अशीच इथे वाटत असेल का? जीवालासुद्धा इकडे मी सुरुवातीला छान वाटत असेल, डार्लिंग डार्लिंग म्हणतायत, ब्युटिफुल म्हणतायत, कमाल धमाल म्हणतायत, पण तरीसुद्धा असंच हे सगळं काही होत असेल का, असा विचार आता इकडे ती करू लागते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता काव्या घरामध्ये असते आणि देवासमोर उभी राहून शुभम करोती म्हणत असते. त्याच वेळेला रम्या तिथे येते. आता रम्या आणि काव्या एकमेकींशी बोलत असतात. खरं तर आता इकडे रम्या आणि काव्या म्हणत असते तिला, खरं तर रम्या तुला एक गोष्ट सांगू का, तुझ्यासाठी मी खूप खुश आहे. आता तुला एक गोष्ट सांगू, तू त्या विजय मतकरींना भेटल्यानंतर मग खरी मजा येणार आहे. तेव्हा आता इकडे ती म्हणत असते, पण आता कशी स्टाईल असेल, कसं काय असेल, त्यांना दाढी वगैरे असेल. तेव्हा रम्या म्हणत असते, हो पण खरं तर मला दाढी पाहिजेच. अगं रम्या असू दे, कशाला उगाचच दाढी, अगं नंतर खूप त्रास होतो तुला. कसा त्रास होतो? अगं नंतर खूप टोचते. ए गप असं म्हणत असते. त्यावर आता रम्या म्हणत असते, नाही जे काही ठरलं आहे ना, मी सगळ्या डिटेल्स तुला सांगितल्यात ना, त्याच पद्धतीने मला तो सुद्धा हवा आहे. तेव्हा काव्या म्हणत असते, ठीक आहे मी तुझ्यासाठी ना फार खुश आहे बघ. आपण हे सगळं काही तुमचं झालं ना तर मस्त आपण इकडे एन्जॉय करूयात. त्याला घरी आल्यानंतर मग काय आता माझे ते विजय जीजू कसे असतील, असा काव्याचा प्रश्न असतो. तर आता इकडे जो काही विजय मतकरी आहे तो इथे कॅफेमध्ये असतो आणि कॅफेमध्ये तो त्याचं काम करत बसलेला असतो. तेवढ्यातच एक व्यक्ती तिथून जातो, वेटर, आणि त्या वेटरला इथे लात लागलेली असते. तेव्हा आता त्या वेटरला असं वाटतं की साहेब माझ्यावर ओरडतील. तेव्हा तो त्यांना पाठीमागे बोलून आवाज देतो आणि म्हणत असतो, सॉरी साहेब माझं चुकलं. नाही हो, लात माझी लागली आहे ना तुम्हाला, मग मी सॉरी म्हटलं पाहिजे की नाही, असं इकडे तो बोलतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता काव्या काही केल्या त्या विजयचं कौतुक करायला थांबतच नसते. तेव्हा काव्या म्हणत असते, बघ आता देशमुख कसे फक्त आणि फक्त माझे आहेत, म्हणजे देशमुखशिवाय मी पूर्ण अपूर्ण आहे. आणि देशमुख जिथं कुठे असतील तिथे तिथे फक्त काव्या असेल. तेव्हा आम्ही कशी जोडी आहे ना तशीच तुझी आणि त्यांची जोडी हिट व्हायला हवी. दुसऱ्या बाजूला नंदिनी आलेली असते. आता नंदिनीचा हा उदास चेहरा पाहिल्यानंतर काव्या तिला विचारते की काय गं नंदिनी ताई काय झाले. तेव्हा ती म्हणत असते, नाही नाही काही नाही झालं, सगळं ठीक आहे ना. हो ठीक आहे, पण मग तू अशी तुझा चेहरा का बरं पडलाय. तेव्हा ती म्हणत असते, नाही गं असं काहीच नाही आहे. हो नक्कीच, बरं ठीक आहे, मी चल आराम करते थोडा वेळ, असं म्हणून नंदिनी निघून जाते. आता रम्या म्हणत असते, अगं हिला काय झालं. त्यावेळेस काव्या म्हणत असते, काही नाही गं, कामामुळे आणि त्या सर्व गोष्टीमुळे थकायला होत असेल, दमायला होत असेल ना. हां हां ते सुद्धा आहेच म्हणा, असं म्हणून आता ती तिथून निघून जाते. दुसऱ्या बाजूला काव्या काही केल्या इथे थांबतच नसते. त्यावेळेस रम्या म्हणत असते, थांब गं जरा थांब, आता इथून पुढे खरी मजा येणार आहे. तुला कळणारसुद्धा नाही की आता मी विजय मतकरीसोबत का आणि कशासाठी इथे पुढे जाते, का आणि कशासाठी लग्न करते. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कोणालाही समजत नाहीत आणि त्या समजणारसुद्धा नाही, असं आता इकडे रम्या म्हणत असते. आता रम्या ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला जीवा हा त्याच्या मित्रासोबत फोनवरती बोलत असतो. आता नंदिनीसुद्धा आलेलीच असते बरं का. आता जीवा म्हणत असतो, अरे तुला काय सांगू बाबा, खरं तर इकडे खूप वजन होतं, म्हणजे जे खरं
खूप बारीक होती. पण आता एक गोष्ट सांगू का, आता ना एवढं वजन वाढलं आहे ना की काही विचारू नको. पेलवत नाही आहे रे. आणि ब्युटिफुल म्हटलं की काही विचारूच नको, कळतच नाही. त्याच वेळेला नंदिनीला तो सकाळचा सीन सगळं काही आठवत असतो. तुला सांगू का, पण त्या बाबतीत ना पार्थ दादा एक नंबर आणि खूपच नशीबवान आहे बघ. पण माझं तसं नाही रे. खरंच मला ना पेलवतच नाही आहे बघ. अरे हात दंड एवढे मोठे झालेत ना की काही विचारू नको. आता काय करणार, पर्यायच नाही. आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. नंदिनीला असं वाटत असतं की जीवा हे सगळं माझ्याबद्दल बोलत आहेत. पण असं नाही आहे. जीवा हा स्वतःबद्दल बोलत असतो. कारण जीवाला स्वतःचंच मेंटेन ठेवायचं असतं आणि त्यामुळे त्याच्या मित्रासोबत ह्या सर्व गोष्टी तो शेअर करत असतो. तेवढ्यातच त्याचं लक्ष येणाऱ्या नंदिनीकडे जातं. आता तो म्हणत असतो, अगं नंदिनी, तू कधी आली आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, आत्ताच आली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, ऑल ओके ना, सगळं सगळं काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही ना? त्याच वेळेला आता नंदिनी म्हणत असते, नाही नाही, काही एक प्रॉब्लेम नाही आहे, ऑल ओके आहे. असं म्हटल्यानंतर आता नंदिनी तिची कामाला लागलेली असते. जेव्हा म्हणत असतो, खरं खरं सांग नंदिनी, सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा पुन्हा एकदा नंदिनी म्हणते, हो हो, सगळं काही ठीक आहे, काहीही इथे झालेलं नाही आहे, असं नंदिनी म्हणत असते. आता इकडे जीवा म्हणत असतो, खरंच ना? ऐक ना नंदिनी, उद्या तू गुढीपाडवा आहे, तर काय घालणार आहेस? तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही सांगा ना, काय घालू? तेव्हा तो म्हणतो, मस्त साडी नेस आणि तुझे ते काही स्लीव्ज आहेत ना ब्लाऊजचे, ते फुल ब्लाऊज स्लीव्जवाले ते नेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, उघड उघड का नाही सांगत आहेत की माझी तुम्हाला लाज वाटू लागली आहे, दंड मोठे दिसत आहेत. आत्ताच तर मित्रांशी एवढं सगळं काही बोलत होते, बाहेर सोबत घेऊन जाण्याची सुद्धा लाज वाटते म्हणून. ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बोलत होतात ना, मग आत्तासुद्धा मला असं वाटतंय की तुम्हाला आत्तासुद्धा तसंच वाटतंय. आता नंदिनी विचार करू लागते आणि विचार केल्यानंतर लगेच म्हणत असते, बापरे, मी कॉलेजला आणि शाळेत होते तेव्हा 55 ते 60 याच दरम्यान माझं वजन होतं. काय करू, एकदा वजन चेक करू का? असं म्हणून वजन काटा घेते आणि तिथे समोर ठेवते. आता वजन काटा समोर ठेवल्यानंतर लगेचच त्याच्यावर उभा राहणार तेवढ्यातच म्हणत असते, नाही नाही नको, जर उभी राहिले तर पुन्हा आणखी प्रॉब्लेम होईल. जर वजन वाढलं असेल तर मग काय करणार? नको नको नको, काय करावं ना तेच कळत नाही. असू दे, अज्ञातातच सुख असतं, असं म्हणतात ना, तेच खरं आहे. देवा परमेश्वरा, मला तर आता काय करावं ना ते कळत नाही. खरं तर माझं जर वजन वाढलेलं असेल तर, आणि जीवा म्हणतायत तसं खरंच मी त्यांना आवडत नसेल तर ते माझं तोंडावर कौतुक करत असतील, आणि आवडत नसेल मी त्यांना तर ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे ती विचार करते आणि तो वजन काटा जाग्यावरच पुन्हा ठेवून देते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, काव्या गुढीपाडव्यानिमित्त फारच छान अशी तयार होत असते. हातामध्ये हिरव्या बांगड्या, त्याचबरोबर सुंदर अशी हिरव्या रंगाची साडी आणि ते त्याच्यावर वेलवेटचा ब्लाऊज, खूपच सुंदर लुक केलेला असतो. तेवढ्यातच पार्थ तिथे येतो. आता काव्यालाच वाटत असतं, मी कशी दिसते ह्यासाठी मला कोणीतरी सांगायला पाहिजे ना. पण पार्थ आलेला असतो. पार्थ आल्याबरोबर काव्या म्हणते, बरं झालं देशमुख तुम्ही आलात, सांगा ना मी कशी दिसते, खरं खरं सांगा ना पार्थ, मी कशी दिसते. तेव्हा पार्थ आता काव्याला आरशाकडे उभा करतो आणि म्हणत असतो, खरं सांगू? त्यावर काव्या म्हणत असते, हो देशमुख, खरंच सांगायचं आहे ना, सांगा ना प्लीज. तेव्हा लगेच आता पार्थ म्हणत असतो, काहीतरी कुठेतरी कमी आहे. तेव्हा काव्या म्हणते, काय आणि कुठे, कसलं कमी आहे? तेव्हा पार्थ म्हणत असतो, आहे ना, कुठेतरी काहीतरी कमी आहे. असं म्हणून तो पुन्हा तिला आरशासमोर उभा करत असतो. आता मस्त पार्थने काव्याला एक सुंदर गजरा दिलेला असतो, जो की केसात माळलेला असतो. आता उद्याच्या भागामध्ये दोघेही जण खाली येतात. नंदिनीने साडी न घालता ड्रेस वेअर केलेला असतो आणि काव्या आणि पार्थ वेगवेगळ्या पोज देत असतात आणि नंदिनी त्यांचे फोटोशूट करत असते. पार्थ म्हणत असतो, नंदिनी छान छान फोटो काढा बरं का, म्हणजे मला माझ्या अकाउंटवर इथे टाकता येतील. असं म्हटल्यानंतर इकडे नंदिनी छान फोटो काढते. आता नंदिनी इकडे आता तिच्या खोलीमध्ये असते. त्याच वेळेला जीवा तिथे येतो आणि म्हणत असतो, काय झालं नंदिनी, अशी श्वाल तू अंगावर का बरं घेतली आहेस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही नाही, त्याचं काय ना, मला फार थंडी वाजते. तेव्हा लगेच आता इकडे तो म्हणत असतो, थंडी वाजते आत्ता ह्या वेळेला? म्हणजे अगं मार्चमध्ये कोणाला आणि कशी थंडी वाजू शकते, तेच काही कळत नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मला वाजते ना थंडी, काय करणार. खरंच तू ना कमाल आहेस बरं का नंदिनी, पण इंटरेस्टिंग आणि त्याचबरोबर खूप छान आहेस तू. असं आता इकडे तो बोलून निघून गेलेला असतो. तेव्हा नंदिनी जाणाऱ्या जीवाकडे पाहतच असते. तर आता हा सगळा नंदिनीच्या मनामध्ये विचार येऊन गेलेला असतो.
ती विचार करते, म्हणजे खरंच माझं वजन वाढले, याने मी ते ड्रेस घातलाय, शॉल अंगावर घेतले, तर ह्यांना काहीच फरक पडत नाही का, असा विचार करून नंदिनी विचार करायला लागलेली असते. तर आता नंदिनी कशा पद्धतीने हे सगळं काही तिच्या मनात आलेले विचार झटकून टाकेल आणि जीवा तिची असलेली समजूत कशी काढेल हे पाहणं फार गरजेचं आहे. तर पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम.